श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायणाय नमः. नारद मुनी एकदा लोककल्याणाच्या भावनेने सर्व लोकांत भ्रमण करीत होते. पृथ्वीवर येऊन त्यांनी पाहिले की लोक दारिद्र्य, दुःख, आजार, क्लेश यांनी त्रस्त झाले आहेत. तेव्हा नारद मुनींच्या मनात दया उत्पन्न झाली. ते थेट बदरिकाश्रमास गेले आणि तेथे भगवान विष्णूंचे दर्शन घेऊन म्हणाले, हे प्रभू, पृथ्वीवर मनुष्य फार दुःखी आहेत. त्यांचे दुःख दूर होण्यासाठी असा कोणता उपाय आहे की जो सहज करता येईल आणि सर्वांचे कल्याण होईल? तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले, हे नारदा, मनुष्यांनी श्रद्धेने श्री सत्यनारायण व्रत व कथा करावी. या व्रताने सर्व पापांचा नाश होतो, इच्छा पूर्ण होतात आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते. नारद मुनींनी ते व्रत कसे करावे याची सविस्तर माहिती विचारली. भगवान विष्णूंनी सांगितले, हे व्रत पौर्णिमेला करावे. श्रद्धेने सत्यनारायणाची पूजा करावी आणि ही कथा ऐकावी. हे ऐकून नारद मुनी पृथ्वीवर आले. एकदा काशी नगरीत एक अतिशय गरीब ब्राह्मण राहत होता. तो दररोज लोकांकडे भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे. एक दिवस श्री सत्यनारायण भगवान वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, हे नेहमी दुःखी का असतोस? गरीब ब्राह्मण म्हणाला, हे प्रभू, मी फार गरीब आहे. संसाराचे दुःख मला सहन होत नाही. तेव्हा भगवान म्हणाले, पौर्णिमेला सत्यनारायण व्रत कर, तुझे सर्व दुःख नाहीसे होईल. ते असे सांगून अंतर्धान पावले. त्या ब्राह्मणाने दुसऱ्या दिवशीच व्रत केले. लवकरच त्याचे दारिद्र्य नाहीसे झाले आणि तो सुखी झाला. यानंतर एकदा उल्कामुख नावाचा एक व्यापारी समुद्रामार्गे व्यापारासाठी निघाला. वाटेत त्याने एका सुंदर वनात मुक्काम केला. तेथे काही लोक सत्यनारायण व्रत करीत होते. व्यापाऱ्याने विचारले, हे कोणते व्रत आहे? लोकांनी त्याला व्रताची महिमा सांगितली. तेव्हा उल्कामुखाने मनोमन संकल्प केला, माझा व्यापार यशस्वी झाला तर मी हे व्रत करीन. व्यापार करून तो भरपूर धन मिळवून परतत होता. पण सुखात त्याला आपला संकल्प विसरायला झाला. समुद्रात त्याचे जहाज अडचणीत सापडले. तेव्हा त्याला आठवण झाली आणि त्याने मनोमन व्रत करण्याचे वचन पूर्ण करण्याचा निश्चय केला. जहाज सुरक्षित किनाऱ्यावर लागले. पुढे त्याने व्रत केले, पण पूर्ण श्रद्धा न ठेवता केले. त्यामुळे त्याच्या कन्येला अनेक संकटे आली. शेवटी पश्चाताप करून त्याने विधीपूर्वक सत्यनारायण व्रत केले. तेव्हा सर्व संकटे नाहीशी झाली. यानंतर राजा तुंगध्वज एकदा जंगलात शिकार करत असताना दमून एका गावात आला. तेथे लोक सत्यनारायण व्रत करीत होते. राजाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि प्रसादही घेतला नाही. त्यामुळे राजाला मोठे नुकसान झाले. राज्य, धन, सुख सर्व नष्ट झाले. शेवटी त्याला आपली चूक कळली. त्याने श्रद्धेने सत्यनारायण व्रत केले. भगवान प्रसन्न झाले आणि त्याचे सर्व वैभव परत मिळाले. अशा प्रकारे जो कोणी श्रद्धेने सत्यनारायण भगवानांची पूजा व कथा करतो, त्याचे सर्व दुःख नष्ट होतात, इच्छापूर्ती होते आणि मोक्ष प्राप्त होतो. ही कथा ऐकणारा, सांगणारा आणि व्रत करणारा सर्वजण सुखी होतात. इति श्री सत्यनारायण कथा समाप्त.